आज आपण एका मशीन बद्दल माहिती घेणार आहे. ती प्रत्येक जिम मध्ये मशीन उपलब्ध असते, पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. पण ती कशा पद्धतीने वापरायची आहे, त्याचा फायदा काय आहे, किती प्रकार आहेत, हे आपण आज बघणार आहे. सुरुवातीला आपण बोललो होतो की फॉरम मशीन कशी यूज करायची. प्रत्येक जिम मध्ये फॉरम मशीन असते, पण त्याचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण दाखवतोय. आता आपण रिस्ट कर्ल हा प्रकार बघतोय, ते बघा. रिस्ट कर्ल मारताना एकदम आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कॅपॅसिटी वेट घेऊ शकताय तुम्ही. आणि मारताना एकदम स्लो मोशन, एकदम वरती स्लो, खाली पण येताना स्लो. याचे 1503 सेट केले तरी चालतात. पण मारताना पद्धत बघा, एकदम स्लो घेतोय बघा. एकदम फोरआर्म्सवर एकदम ताण येतोय व्यवस्थित. पण मारताना स्लो मारा, एकदम फास्ट आणि जास्त वेट काय उचलण्याची गरज नाही आपल्याला. अशा प्रकारे आपण मारू शकतोय. आता आपण दुसरा प्रकार फोरआर्म्स रिव्हर्स कर्ल कशा पद्धतीने मारायचे ते आपण बघतोय. त्याला पण आपल्या कॅपॅसिटीनुसारच वेट लावा, जास्त काय वेट लावण्याची गरज नाही, पण मारण्याची पद्धत योग्य पाहिजे. एकदम स्लो मोशनच याच्यात पण आहे. वरती पूर्ण जेवढं जाईल तेवढं वरती घ्यायचं असं फोरआर्म्स रिव्हर्स कर्ल. याचे पण आपले 1503 सेट तुम्ही मारू शकताय. जास्त वेट काय लावण्यात अर्थ नाही, पण मारण्याची पद्धत योग्य पाहिजे. कमी वेट असले तरी पण चालतंय, पण पद्धत योग्य ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही मारू शकताय. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहे, डंबेल रिस्ट कर्ल. वन याचे पण 1503 सेट करा. एकदम स्लो मोशन डंबेलने पण आपण मारू शकतोय. एकदम स्लो, ग्रोथ चांगली येणार आहे ना फोरआर्मची. एकदम परफेक्ट सेट बसतोय बघा. स्लो मोशन मध्येच घ्यायचा हा सेट. आता आपण पुढचा प्रकार केबल बॅक रिस्ट कर्ल बघणार आहे. तो कशा पद्धतीने मारतोय तो बघा. वन टू याचे पण 1503 सेट घेऊ शकताय, पण मारताना एकदम स्लो मोशन वरती घ्यायचंय, खाली पण स्लो मोशन सोडायचंय. त्याने आपल्या फोरम्सला एकदम रुंद असा आकार येणार आहे. वेन्स वगैरे चांगल्या दिसणार आहेत. एकदम ग्रोथ चांगली होत्या. मारताना एकदम स्लो मोशन मारतो बघा, लक्ष द्या व्यवस्थित कसं मारायचंय. याचा आपल्याला चांगला फायदा होऊन जाईल.